आपलं स्वागत. महत्वाची घडामोडी. किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर नमो शेतकऱ्यांची लॉटरी लागली. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होती तर त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आता पैसे मिळणार. कारण बघा आज 1 ऑगस्ट शेतकऱ्यांचे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांना सर्वात मोठी खुशखबर. बघा राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा रडकलेला 9वा हप्ता पहिल्या टप्प्याचे आता 12 जिल्ह्यातनी आता प्रशासकीय स्तरावर वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तरीही बघा अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणामुळे हप्ता जमा झाला नसेल तर बघा त्यांनाही 8वा हप्ता आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे असून जिथे तांत्रिक कामाला आता मोठी दिलासा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रडकलेला होता. आता बघा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण बघा आता 9वा आणि 10वा हप्ता आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता जिल्ह्यानुसार मिळणार आहे. बघा आता उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा राज्य सरकारकडून माध्यमातून आता निधी आवश्यक आता जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, बघा पुढील टप्प्यात बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात बघा शेतकरी बांधवांना देखील आता पहिल्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे डीबीटी माध्यमातून 2,000 रुपये थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी वर्गी करण्यात येत आहे. म्हणजे बघा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येत आहे. म्हणजे बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. आणि आता याचं वेळापत्रकही आता सकाळपासून बँका उघडल्या असतील. बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जिल्ह्यानुसार आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांना आता देखील आता सुवर्ण संधी आली आहे. बघा ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांना रडकलेला हप्ता आता लाभ मिळणार आहे. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता दोन्ही एकत्र टाकण्याचा निर्णय आलेला आहे. असा कडक निर्णय आता शासनाने घेण्यात आलेला आहे. बघा ज्या शेतकऱ्यांना तुमची बँक खातं KYC केली नसेल आणि अपूर्ण असेल तर त्यांनी बँकेशी तातडीने कामं करून घ्या. कारण बघा आता शेतकऱ्यांचे कोणत्या हप्त्यात बघा आता दुपारपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा. कारण बघा नवीन महिना लागू लागला. 1 ऑगस्टपासून बघा प्रत्येक शेतकऱ्यांचे पैसे आता जमा. बघा लाभार्थ्यांना आता हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही समावेश करण्यात आलेला आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा विशेष निधी मंजूर केली आहे, ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचे वितरणही आता जिल्ह्यामध्ये जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बघा वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे त्यांनाही आता याचा लाभ मिळणार आहे. बघा रेशन कार्ड आहे किंवा असा बांधवांना यातून लाभ मिळणार आहे. अशा पूर्णपणे आता शेतकऱ्यांना स्पष्टपणे पैसे मिळणार. आता बघा त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे बघा परभणी आणि धाराशिव याही जिल्ह्याचा अनेक शेतकऱ्यांना बांधवांना आतुरतेने वाट होती. बघा नमो शेतकरी योजनेचा रडकलेला हप्ता आता आतुरतेने वाट पाहत असाल तर बघा या राज्य सरकारने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बघा या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा जेणेकरून बघा शेतकऱ्यांना पैसे मिळावे याशिवाय असे जिल्ह्यानुसार पैसे मिळण्याची यांनी सुविधा केली आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट केले असेल त्यांनाही आता या पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पुढील जिल्हा म्हणजे बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातनीही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आता पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. बघा वितरित आता पहिल्यांदाच पाहूया की बघा नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकाची निवड केलेली आहे आणि त्या बँकामध्ये बघा जिल्हा व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांना तांत्रिक पडताळणी पूर्ण केल्या असतील त्यांना बघा आज दुपारी 2,000 रुपये असे एकत्र तुम्हाला खात्यातनी 4,000 रुपये आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यात बघा पोटोधारी बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पात्र तपासणी पूर्ण झाले असतील त्यांना बघा आता राज्य सरकारकडून जिल्ह्याची निवड पहिल्याच टप्प्यात करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया आता अत्यंत पारदर्शक राबण्यात येत आहे. बघा शेतकऱ्यांना आता दुपारपासून पैसे आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे.
त्यानंतर शेतकरी मित्रांनो बँकेच्या निवडल्यानुसार बघा आता यवतमाळ आणि नांदेडमधील ही पोस्ट ऑफिस बँक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र बँकमधील ही आता खातेदारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे रडकलेला मुख्य कारण म्हणजे की बघा ज्या जिल्ह्यामधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते तेच बघा आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे बघा आता प्रत्येक तासात एका जिल्ह्यानुसार पैशाचे वाटप सुरू करण्यात येत आहे. बघा पात्र शेतकऱ्यांचे आर्थिक आधार देण्याची आता हे मदत सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो बुलढाणा कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्येही बघा शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणामुळे बघा हप्ता रडकला होता. मात्र बघा आता आधार कार्ड लिंक असलेल्या सर्व खात्याला पाठवण्याचे निर्णय आलेला आहे. बघा त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही खातं असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पहिले मोबाईल नंबर बँकेशी जोडून असेल तर बघा तुम्हाला जेणेकरून बघा पैसे तुम्हाला जमा होत आहे तुम्हाला मॅसेज आला कळावा यासाठी मोबाईल लिंक नक्की करावे. बघा राज्य सरकारकडून आता 2-2 हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आलेला आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बँक म्हणजे बघा पहिल्या टप्प्यात जी आता पाहत आहोत की बघा अमरावती आणि अकोला यासारख्या सर्व नुकसान झालेल्या गरजू शेतकऱ्यांना आता सरकारने झुकूत आता माफ दिलेली आहे. त्यानंतर बघा स्पष्टपणे आपण पाहणार आहोत की रडकलेला आपला हप्ता आता नवीन हप्ता अशा दोन्ही रक्कम आता एकत्रपणे मिळणार आहे. बघा ज्या जिल्ह्यांना शेतकऱ्यांना हंगामी आता मोठे बळ मिळणार आहे तांत्रिक अडचणामुळे बघा ज्या शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते त्याही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. बघा आता याचं वेळापत्रक आता मांडलेलं आहे. शेतकऱ्यांना आता पूर्ण पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढील बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक बघा त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. बघा शेतकरी मित्रांनो एवढे बँका आहेत. या बँकात जर तुम्ही खातं उघडलं असेल तर बघा तुमचे पैसे आता जिल्ह्यानुसार मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे ॲक्सिस बँक आणि त्यानंतर बघा कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या 12 प्रमुख बँका आता बघा उद्यासाठी आजसाठी निवडल्या आहेत. या बँकामध्ये बघा शेतकऱ्यांचं सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण बघा आज 1 ऑगस्ट शेतकऱ्यांना आता नवीन अपडेट सुरू करण्यात आली आहे. बघा जिहारी टाकण्याचं आज बघा आता तुम्हाला मुख्य कारण काय आहे बघा पैसे मिळण्याचं. जर तुमचा मोबाईल मॅसेज आला नसेल तर बघा घाबरू नका, थोडा संयम ठेवा. सर्व्हरच्या बघा सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही अडचण आणि मॅसेज येण्याची काळू लागू शकतो. बघा काही टाईम लागू शकतो परंतु रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्हाला आपल्याला बँक खात्यात जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून घ्या. कारण बघा अनेक शेतकऱ्यांना मॅसेज न येण्याचे आणि मॅसेज न आल्याचे असे निर्देशक उपाय अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत झालंच असेल आपल्या बँका बघितल्या असतील, जिल्हे बघितले असतील आणि हे कामं करून जा बघा जेणेकरून बघा तुमचे पैसे कोणते आलते तर हप्ता तुमचा अडकलाच नाही पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून जा जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळेल. धन्यवाद.